नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय इंग्रजी मधील ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचं नवीन एक्झाम्पल पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. इमॅजिन दॅट यू आर गोइंग टू अटेंड अ वर्कशॉप ऑन द अर्थ डे इन मुंबई द नेक्स्ट वीक. असं कल्पना करा की तुम्ही पुढील आठवड्यामध्ये मुंबईमध्ये अर्थ डे म्हणजे पृथ्वी दिवस किंवा वसुंधरा दिवससाठी त्या वर्कशॉपला कार्यशाळेत तुम्ही सहभागी होणार आहात. ड्राफ्ट अ मेसेज इन अबाउट 100 to 150 वर्ड्स. 100 ते 150 शब्दांमध्ये तुम्ही एक संदेश तयार करा. अपील द सेम टू युअर क्लासमेट्स. आणि तुमचे जे कोणी वर्गमित्र असतील, फ्रेंड्स असतील, तर त्यांनाही सांगा. जस्टिफाय द रिझन फॉर पार्टिसिपेटिंग इन द वर्कशॉप. आणि का बरं आपण तो वर्कशॉप पार्टिसिपेट केला पाहिजे हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर चला सुरुवात करूया. मेसेज, डे, डेट आणि इयर आपण टाकलेला आहे. त्याच्यानंतर टायमिंगही घेतला आहे. डिअर फ्रेंड्स, आपण आपल्या मित्रांना सांगतोय, अपील करतोय की तुम्हीही चला. आय एम गोइंग टू अटेंड अ वर्कशॉप ऑन द अर्थ डे इन मुंबई द नेक्स्ट वीक. मी मुंबईला पुढच्या आठवड्यात द अर्थ डे या दिवशी वर्कशॉप अटेंड करायला जाणार आहे. दिस वर्कशॉप इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. आणि हा जो वर्कशॉप आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी किंवा फॉर अस, आपल्यासाठी. दिस इज द गोल्डन अपॉर्च्युनिटी किंवा दिस इज द गोल्डन चान्स फॉर अस. आणि आपल्यासाठी सुद्धा ही खूप महत्त्वाची सुवर्ण संधी आहे. अँड आय फील, आणि असं मला वाटतं, दॅट आवर ऑल ग्रुप शूड अटेंड दिस वर्कशॉप, की आपल्या सर्व ग्रुपने, आपल्या सर्व समूहाने, गटाने हा वर्कशॉप अटेंड केला पाहिजे. टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ अर्थ. पृथ्वीचं महत्त्व काय आहे किंवा पृथ्वीचं काय महत्त्व आहे समजून घेण्यासाठी, अंडरस्टँड करण्यासाठी आपण हा वर्कशॉप अटेंड केला पाहिजे. आय होप यू विल बी कम. मला अशी आशा आहे, अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण याल. प्लीज रिप्लाय मी ॲज सून ॲज पॉसिबल किंवा ॲज पॉसिबल ॲज. मला लवकरात लवकर कृपया तुम्ही प्रतिसाद द्या, मला उत्तर द्या की काय करायचं. थँक्स. आणि अक्षय. सेम मेसेज मी या ठिकाणी दुसरा तयार केलेला आहे. सेम एक्झाम्पल आहे, फक्त थोडंसं या ठिकाणी घटना बदलण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून तुम्हाला समजायला हवं की तुमच्या मनाने तुम्ही जशी इन्सिडेंट बनवू शकता तसं बनवा. फक्त ग्रॅमॅटिकली आपल्याला इमॅजिन केलेलं इव्हेंट किंवा इन्सिडेंट ही थोडं मांडता आलं पाहिजे. ॲटलिस्ट एक्झामिनरला समजायला पाहिजे. बघा, सेम बॉक्स, डे, डेट, मंथ, इयर आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. टायमिंग घेतलेला आहे. डिअर फ्रेंड्स ही घेतलेला आहे. सेंडर, कोणाला आपण सेंड करतोय मेसेज. हिअर इज अ बिग न्यूज टू यू ऑल. इथे तुमच्यासाठी खूप मोठी अशी बातमी आहे. आय एम हॅपी टू इन्फॉर्म यू. मी खूप आनंदी आहे तुम्हाला कळवताना किंवा तुम्हाला कळवण्यासाठी मला खूप आनंद होत आहे. दॅट आय एम गोइंग टू अटेंड अ वर्कशॉप ऑन द अर्थ डे इन मुंबई द नेक्स्ट वीक. की मी पुढच्या आठवड्यातच मुंबईला द अर्थ डे या वर्कशॉपसाठी जात आहे किंवा त्यासाठी मी हजर राहणार आहे. आय थिंक दिस इज द गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर अस, फॉर अवर ब्रायटर फ्युचर. आणि मला असं वाटतं की ही आपल्यासाठी खूप मोठी चालून आलेली भविष्यासाठी, चांगल्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी सुंदर अशी संधी आहे. इट्स अ व्हॅल्युएबल चान्स फॉर अस हू आर जस्ट स्टडिंग इन स्टँडर्ड 12th. आणि ही खूप अशी महत्त्वाची किंवा मौल्यवान आपल्यासाठी संधी आहे जे विद्यार्थी आता इयत्ता 12वीमध्ये शिकत आहेत. बी रेडी टू अटेंड दिस वर्कशॉप. तयार व्हा या वर्कशॉपला येण्यासाठी, तयार राहा. आय होप यू विल कम. आणि मला अशी आशा आहे की तुम्ही या वर्कशॉपला नक्की सर्वजण याल. आता या ठिकाणी तुम्ही एखादी लाईन अजून अशी ॲड करू शकतात. प्लीज रिप्लाय मी ॲज पॉसिबल ॲज. प्लीज रिप्लाय मी ॲज सून ॲज. म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं लवकर मला उत्तर द्या. थँक्स अक्षय किंवा युअर फ्रेंड अक्षय, किंवा मी तुमचा मित्र आहे अक्षय. धन्यवाद. समजलं असेलच.